तुम्ही दृश्यम चित्रपट पाहिला असेलच। तिथे खून करून मृतदेह लपवला जातो, पुरावे नष्ट केले जातात आणि पोलिसांना काहीच सुगावा लागत नाही। पण हे फक्त चित्रपटात होतं असं वाटलं असेल ना? पण हे फक्त चित्रपटात होतं असं नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र हे प्रत्यक्षात घडलं आहे। एका निवृत्त प्राध्यापकाचा खून, थंड डोक्याने रचलेला कट आणि 40 दिवस कोणालाच थांगपत्ता नाही। हा सगळा थरारक कट कसा रचला गेला याची संपूर्ण सत्यता या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल। राजाभाऊ लोंढे छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून नुकतेच निवृत्त झालेले विभाग प्रमुख। वर्षानुवर्ष शेकडो विद्यार्थ्यांना घडविणारा हा माणूस निवृत्तीनंतर शांत आयुष्य जगण्याचं त्यांचं स्वप्न होतं। पण राजाभाऊची एक चूक होती, ती म्हणजे त्यांनी एका चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला होता। विशाल राठोड, वय फक्त 24 वर्ष। राजाभाऊशी त्यांची मैत्री होती आणि मैत्रीतूनच त्याने राजाभाऊपाशी एक स्वप्न मांडलं। एक रियालिटी शो करायचा आहे, त्याचं नाव लव्ह अँड डेअर। फक्त थोडी मदत हवी आहे। राजाभाऊनी विश्वास ठेवला, मित्राला 50 लाख रुपये उसने दिले, पण तो शो कधी बाहेर आलाच नाही। पैसे गेले आणि मागायला गेलं की विशाल वेळ मारून नेत राहिला। राजाभाऊंनी तगादा लावायला सुरुवात केली। विशालवर दबाव वाढू लागला आणि मग त्या तरुण मनात एक काळा विचार आला, पैसे परत करायचे नाही तर त्या माणसालाच संपवायचं। हत्येच्या 3 दिवस आधी विशाल एक जेसीपी घेऊन निघाला। गेवराई तांडा परिसरात गेला। तिथे एका निर्जन स्थळी माळ रानावर त्यांनी 2 मोठे खड्डे खांदायला सांगितले। जेसीपी चालकाला जरा संशय आला, तेव्हा विशालने त्याला सांगितलं, अरे इथं जुन्या काळातलं गुप्तधन आहे म्हणतात, ते शोधून बघतोय। खड्डे खांदले गेले, पण ते गुप्तधनाचे नव्हते, ते राजाभाऊचा मृतदेह गाडण्यासाठी होते। 5 फेब्रुवारीला विशाल आणि त्याचा मेहुणा आकाश पवार यांनी राजाभाऊला फोन केला, चला सर, दौलताबादला एका फार्म हाऊसवर आज पार्टी आहे। आता मित्राचं निमंत्रण होतं तर नाही कसं म्हणणार। राजाभाऊ गेले। फार्म हाऊसवर रात्रभर त्यांनी मद्यपान केलं। राजाभाऊंना मोठ्या प्रमाणात दारू पाजण्यात आली। रात्र झाली, परत निघण्याची वेळ झाली। गाडी शहराकडे निघाली। रस्त्यात एके ठिकाणी गाडी थांबली तर विशालने सांगितलं, जरा थांबा, लघुशंकेला जायचं। राजाभाऊ गाडीतून खाली उतरले आणि त्याच क्षणी विशालने पिस्तूल काढलं। थेट राजाभाऊच्या डोक्यात गोळी घातली। राजाभाऊ जमिनीवर कोसळले। विशाल आणि आकाशने राजाभाऊचा मोबाईल काढून घेतला। मृतदेह कारमध्ये घेऊन त्याने जाणीवपूर्वक सिग्मा हॉस्पिटल परिसरातून, कांचनवाडी परिसरातून, एएस क्लबच्या रस्त्यावरून आणि थेट राजाभाऊच्या घराच्या परिसरातून गाडी फिरवली। का? कारण या सगळ्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, जेणेकरून पोलिसांना वाटेल राजाभाऊ या भागात होते। पण दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 7च्या दरम्यान विशाल पुन्हा त्या जंगलात गेला। गेवराई तांड्याच्या त्या खड्ड्यात राजाभाऊंचा मृतदेह गाडला गेला। दिवस गेले, आठवडे गेले। राजाभाऊच्या कुटुंबाने पोलिसात बेपत्ता म्हणून तक्रार दाखल केली। पोलिसांनी तपास सुरू केला। सुरुवातीला काहीच हाती लागेना। मग गुन्हे शाखेने वेगळी दिशा घेतली। मोबाईल लोकेशन डेटा, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या आणि एक वारंवार नाव समोर यायला लागलं, विशाल राठोड। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। चौकशीत विशालने सांगितलं की मी राजाभाऊंना सिग्मा हॉस्पिटल जवळ सोडलं होतं, बस। पण पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासलं, सीसीटीव्ही फुटेज पाहिले, विशालची एकही गोष्ट जुळेना। त्यांनी खाकी वर्दीचा धाक दाखवला आणि विशालने सगळं कबूल केलं। पोलिसांनी तातडीने गेवराई तांड्याच्या जंगलात धाव घेतली, खड्डा शोधला। रविवारी तहसीलदाराच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। गुन्हे शाखेने 40 दिवसानंतर सत्य बाहेर काढलं। आता सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्राला शेअर करा। धन्यवाद।